मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 4था दिवस आहे। गेल्या सुरुवातीच्या काळामध्ये मराठा आंदोलकांची मोठी तारंबळ झाली, खाण्यापिण्याची त्यांना व्यवस्था नव्हती, परंतु आज महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यामधून मराठा बांधवांनी मराठा आंदोलकांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केलेली आहे। तुम्ही या ठिकाणी बघू शकता, छत्रपती शिवाजी महाराज या टर्मिनस परिसरामध्ये मुंबई महानगरपालिकेचे जे आवार आहे त्या परिसरामध्ये महाराष्ट्रभरातील जे मराठा आंदोलक आहेत, गावखेड्यातले जे मराठा बांधव आहेत, त्यांनी मराठा आंदोलकांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली आहे। हा जो ट्रक बघू शकता, या ठिकाणी पाण्याच्या बाटल्या अक्षरशः ट्रक भरून घेऊन मराठा बांधव आलेत। सर, काय सांगाल, हा ट्रक भरून पाण्यासाठी तुम्ही मराठा आंदोलकासाठी घेऊन आलात? प्रथम तुमची ओळख सांगा, तुम्ही कुठून आलात त्याविषयी। अंकुश राक्षे, आम्ही पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुका राजगुरुनगर या ठिकाणून आलो। आम्ही काल 1 लाख लोकांचं जेवण आणि आमच्या असे 70-80 गाड्या, 4 मोठे कंटेनर, असं पाण्याच्या बाटल्या, बिस्किट, फरसाण, चकली, पुढे भाकरवडी, वेफर्स आणि वेगवेगळ्या प्रकारचे बिस्किट, भाकरी, चपाती, चटणी, काही सुक्या भाज्या, असं मोठं साहित्य, लोणच्याच्या बरण्या जागोजागी आमचं वाटप कालपासून चालू आहे। पहिल्या दिवशी जे आमच्या बांधवांचे हाल झाले, सरकारने पाण्याची बाटली पण आम्हाला मिळवून दिली नाही, चहा प्यायची टपरी सुद्धा चालू ठेवली नाही। इथून 10-10, 15-15 किलोमीटर पर्यंतची सगळी दुकानं बंद ठेवली, शौचालयाची व्यवस्थेची अडचण निर्माण केली, पाण्याची लाईन बंद ठेवली। म्हणजे आमच्या लोकांची भुकेने उपासमार करून कोंडी करण्याचा प्रयत्न या फडणवीस सरकारने केला की आम्ही लोक उपाशी मरून या ठिकाणून निघून जाऊ। हे लक्षात आल्यानंतर आम्ही तात्काळ आमच्या प्रत्येकाच्या गावोगावी नियोजन केलं आणि आमच्या तालुक्यातल्या प्रत्येक गावातनं, प्रत्येक कुटुंबातल्या माऊलींनी 5-5, 10-10 भाकरी एक घरातनं बनवल्यात। म्हणजे या येणाऱ्या शिद्यामागं तालुक्यातल्या घराघरातल्या प्रत्येक व्यक्तीचा हातभार लागलेला आहे। म्हणजे एवढ्या लोकांच्या तीव्र भावना आहेत की लोकांनी एवढं साहित्य जमा केलं, काही साहित्य आज आमचं शिल्लक राहिलंय की एवढं साहित्य जमा झाले की अर्धी मुंबई जेवल एवढं साहित्य राज्याच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी आलंय। खऱ्या अर्थानं सरकारने किती नाक दाबण्याचा प्रयत्न केला, आमच्या मराठा बांधवांना किती त्रास द्यायचा प्रयत्न केला। तुम्ही दुकानं बंद केली, आमचं म्हणणं होतं इथली दुकानं चालू राहिली असती तर त्यांचाही उद्योग व्यवसाय चालू राहिला असता, त्यांनाही आमच्या लोकांनी त्यांच्याकडून विकत घेतलं असतं, त्यांची कमाई झाली असती, त्या सर्व जाती धर्माच्या दुकानदारांच्या लोकांची कमाई झाली असती। पण तुम्ही दुकानं बंद केली, या लोकांची गैरसोय करण्याचा प्रयत्न केला। परंतु मराठा गप्प बसणार नाही। आमच्या ह्या बांधवांसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठं साहित्य या ठिकाणी उपलब्ध झाले। अजूनही वर्षभर जरी आंदोलन चाललं तरी राज्यातल्या कानाकोपऱ्यातून आम्ही गावोगावी तालुक्यात वाईज वाटून घेऊ की आज या तालुक्याने जेवण आणायचं, उद्या त्या तालुक्याने आणायचं, पण काहीच आमच्या आंदोलकांना आम्ही कमी पडून देणार नाही। काल आम्ही काही ठिकाणी चटया वाटल्या, बसाच्या सतरंजा वाटल्या, पाहिजे ते तुम्ही पावसामुळे आमची गैरसोय केली। काल आमच्या पुण्यातल्या बांधवांनी उद्या आज मंडपचं काम चालू होते आझाद मैदानामध्ये, तुम्ही तिथं आम्हाला काही व्यवस्था ठेवली नाही, खाली चिखल करून टाकला। 2 दिवसात तुम्हाला तिथं मोठं मंडपाचं काम दिसेल की लोकांची बसायची व्यवस्था होईल। पण सरकारकडे जर पर्यायी जागा होत्या, आम्हाला वानखेडे स्टेडियम तुम्ही पार्किंगला देऊ शकत होते, आजूबाजूला एकाच ठिकाणी आमच्या लोकांची जेवणाची, राहण्याची व्यवस्था झाली असती। सरकारने मागच्या वेळेस वाशीला आल्यावर पाहिलं होतं की जरांगे पाटलांनी आवाज दिला, किती कोटी मराठा समाज मुंबईला येऊ शकतो। तुम्हाला जाणीव होती, तुम्हाला आम्ही 4 महिने आधी तारीख सांगितली होती की पाटलांनी सांगितलं आम्ही 27 तारखेला येणार आहे। सरकारने काय पूर्वनियोजन केलं? मग देवेंद्र फडणवीस म्हणतात पोलीस यंत्रणा पाहून घेईल, तुम्ही पोलिसांवर सोडून दिलं। काय पाहून घेतलं तुम्ही? आम्ही तुमच्या मंत्रालयाच्या दरवाजाच्या दारात आज मराठे आलोय, तुमच्या मुंबईचं सेंटरचं नाक आम्ही दाबलंय, काय करू शकले मराठा बांधव? आज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा 4था दिवस आहे, अजूनही तोडगा निघत नाहीये, तुम्हाला काय वाटतं? 100% त्यांची प्रकृती अत्यंत खालावत चालली आहे। कारण मागच्या वेळेस इथून मागे आंदोलन उपोषण करायच्या अगोदर 10-15 दिवसाची पूर्वतयारी त्यांची असायची, परंतु यावेळेस अगोदरचा प्रत्येक दिवस ते त्यांच्या भागातला किंवा राज्यातल्या कानाकोपऱ्यात दौरे करत फिरत होते। निघाल्यापासून जुन्नर असेल, राजगुरुनगर, चाकणमार्गे इथे येताना 2 दिवस अक्षरशः अर्धा-1 तास पण माणसाला झोप मिळेल नाही, आम्ही जवळनं पाहिले। मग त्यामुळे शरीराची एवढी हेळसांड करून आज ते या ठिकाणी आलेत आणि पुन्हा उपोषणाला बसलेत। त्यांची प्रकृती मागच्या वेळेसपेक्षा यावेळेस जास्त चिंताजनक होईल याची आमच्यासारख्याच्या मनामध्ये भीती आहे। जसजसे दिवस वाढत जातील तसतसं सरकारने अधिक गांभीर्याने घेतलं पाहिजे, लवकरात लवकर तोडगा काढला पाहिजे। कारण अशा परिस्थितीत जर माणसाच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर आज मराठ्यांचं ते दैवत आहे। या देशामध्ये कधीच विचार केला नसेल एवढा उद्रेक मराठ्यांच्या माध्यमातून निर्माण होईल। सरकारने तशी काही वेळ आणू दे। आमचं जे तुम्ही मागच्या कालखंडात जो वाशीला मुख्यमंत्र्यांनी तत्कालीन जे अध्यादेश दिला त्याची अंमलबजावणी करावी आणि मराठ्यांना आरक्षण द्यावं। महाराष्ट्रभरामधून मुंबईमध्ये आलेले आहेत। वर्षभर जरी हे आंदोलन सुरू राहिलं तर त्या मराठा आंदोलकासाठी सर्व महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यामधून मराठा बांधव हे रसद पुरवतील असं मराठा आंदोलकांनी स्पष्ट या ठिकाणी आपला निर्धार व्यक्त केला आहे। मी गुणवंत दांगा, DRV न्यूज, मुंबई।